नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी। नाशिकमध्ये दाखल होता शिंदेंच्या बॅगांची तपासणी। शिंदेंच्या बॅगांबाबत राऊतांनी केले होते गंभीर आरोप। चोराच्या उलट्या बोंबा, खोदा पहाड निकला चुहा। संजय राऊतांच्या बॅगांवरील आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। पैसा फेको तमाशा देखो हा शिंदे गटाचा जाहीरनामा। संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर मनगटातला जोर संपलाय। दुसऱ्याला गाडण्याची भाषा करायला हिम्मत लागते। उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। केंद्रात कृषी मंत्री असताना मोदींना मी खूप मदत केली। मोदींना इस्रायलमध्ये घेऊन गेलो, शेतीच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली। मोदी राजकारणासाठी आता माझ्यावर आरोप करतायत। शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर। मुंबईसारख्या शहरात रोड शोचं आयोजन करणं हे शहाणपणाचं लक्षण नाही। मोदींच्या रोड शोवरून पवारांची टीका, तर मोदींचा कार्यक्रम गुजराती बहुल भागात। मोदींचं लक्ष फक्त एका वर्गावर, पवारांचं वक्तव्य। मोदींसाठी मुंबईचे रस्ते, ट्रेन, मेट्रो बंद केल्या। मुंबईच्या नागरिकांचे हाल झाले। निवडणूक आयोग आहे कुठे? राऊतांचा मोदींच्या मुंबईतील रोड शोवर हल्लाबोल। लाचारीच्याही मर्यादा या लोकांनी सोडल्यात। मोदींना जिरेटोप घातल्यानं पवारांचा प्रफुल्ल पटेलांवर निशाणा। सटाण्यात पवारांची सभा सुरू असताना बॅनर पडला। सुदैवानं कुणालाही दुखापत नाही। शरद पवारांनी भाषण थोडक्यात आवरलं। वोट जिहाद म्हणणारे नीच प्रवृत्तीचे, अपयश झाकण्यासाठी वोट जिहाद सारख्या टीका। अरविंद सावंत यांचा भाजपवर पलटवार। फडणवीसांनी माझ्यावर खोटे आरोप लावले, मला अटक करायला लावली। 3 वर्षांपूर्वी फडणवीसांनी मला समझोता करण्यासाठी फोन केले होते। शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांचे फडणवीसांवर आरोप। 4 जून नंतर ठाकरेंची सेना आणि पवारांची राष्ट्रवादी पुन्हा फुटणार। अनेक जण संपर्कात, आमदार, नेते, कार्यकर्ते पक्ष सोडणार। भाजप नेते मोहित कंबोज यांचा दावा। मोहित कंबोज भाजपचा दलाल, त्याचा ऐकण्याची गरज नाही। कंबोज यांच्या ठाकरे गट आणि शरद पवार गट पुन्हा फुटणार या वक्तव्यानंतर अंबादास दानवेंचा हल्लाबोल। शांतिगिरी महाराजांना पंतप्रधान मोदींच्या भेटीचं निमंत्रण होतं। गिरीश महाजनांनी भेटीचं निमंत्रण दिलं होतं, तर मतदारसंघात फिरत असल्यामुळे मोदींची भेट घेऊ शकलो नाही। शांतिगिरी महाराजांकडून स्पष्टीकरण। शांतिगिरी महाराजांनी नाशिकमध्ये सायकल रॅली काढली। रॅलीत महाराजांनी स्वतः सायकल चालवली। नाशिकमध्ये प्रचाराचे शेवटचे 2 दिवस बाकी। मुंबईच्या शिवाजी पार्कात उद्या नरेंद्र मोदींची सभा। राज ठाकरे आणि मोदी महायुतीच्या प्रचारासाठी उद्या एकाच मंचावर येणार। बाळासाहेब ठाकरे स्मारकाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनर। दादरच्या शिवाजी पार्कातील मोदींच्या सभेची जय्यत तयारी सुरू। परिसरात मोठमोठे कटआउट्स आणि बॅनर लागले। अजित पवार उद्याच्या शिवाजी पार्कवरील सभेला उपस्थित राहणार। उद्या मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच व्यासपीठावर एकत्र येणार। उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात। राजन विचारेंसाठी ठाकरेंची ठाणे शहरामध्ये सभा। कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी आज रोड शो। संध्याकाळी 5 वाजता रोड शो करत शक्ती प्रदर्शन होणार। मुख्यमंत्री शिंदे सुद्धा उपस्थित राहणार। महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचं संकल्पपत्र प्रसिद्ध। संकल्पपत्रातून कल्याणासाठी विविध विकास कामं करण्याचं आश्वासन। बीडमधील नारायणगडावर 8 जूनला होणारी मनोज जरांगेंची सभा रद्द। भीषण दुष्काळामुळे सभा रद्द। पुढील बैठकीत सभेची तारीख निश्चित होणार। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी कोल्हापुरातील अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं। अंबाबाई मंदिराला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। पंढरपुरातील विठुरायाच्या चरणी 5 पदरी सोन्याचा हार अर्पण। हैदराबादच्या विजया नायडू यांनी 13 तोळा सोन्याचा हार विठ्ठल रुक्मिणी मातेला अर्पण केला। 8,36,000 सोन्याच्या हाराची किंमत। मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईसाठी मोहीम सुरू। तर दुर्घटनास्थळावरील पेट्रोल पंप चालवण्याच्या परवान्यासंदर्भात तपासणी होणार। बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। दामोदर नाट्यगृहासाठी प्रशांत दामलेंचा कलाकारांसह उपोषणाचा इशारा। दामोदर नाट्यगृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीसाठी बंद। नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी। कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सिलिंगचा दुसरा गर्डर पूर्ण। मुंबईकरांचा प्रवास लवकरच सुसाट होणार।
मान्सूनपूर्व पावसानंतर तापमान वाढल्यानं मुंबईकर हैराण. 37°C इतक्या तापमानाची नोंद. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज, तर पुणे, अहमदनगर आणि नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता. रत्नागिरीमध्ये पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान. शेतकरी संतोष शिंदेंची जवळपास 8 लाखांची खेळी खराब. दौंडमध्ये आजपासून शनिवारपर्यंत पाणीपुरवठा बंद. जुन्या मुख्य जलवाहिनीची डागडुजी सुरू. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, प्रशासनाचं आवाहन. सोलापूरमध्ये नद्यांनी तळ गाठल्यानं पाण्याचा तुटवडा. 137 गावांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली. मावळच्या पवना धरणामध्ये केवळ 28.93% पाणीसाठा शिल्लक. पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यातील दिवाणमळा परिसरात पाणी टंचाई, पाण्यासाठी नागरिकांची पळापळ. छत्रपती संभाजीनगरातील देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागील चोर बावडीला दुष्काळाचा झळा. यादवकालीन विहिरी सुद्धा यंदा आटल्या. भुसावळच्या हातनूर धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत 40% पाणीसाठा कमी. काही भागांमध्ये पाणी टंचाईचं संकट. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. वाशिमच्या जवळका रेल्वे गावाजवळून जाणाऱ्या काटेपूर्णा नदीचं पात्र आटलं. नदीतील पाणी आटल्याने जलस्रोतांची पातळी सुद्धा घटली. पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट. धरणसाखळीत पाऊस कमी झाल्याने पाण्याची तीव्र टंचाई. शहराला 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणी पुरवठा. परभणीच्या पाथरीमध्ये गेल्या 10 दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित. रामपुरीमधील मोटारीत बिघाड झाल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम. उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडलेलं पाणी 5 दिवसांनी पंढरपुरात पोहोचलं. सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोलाकरांना मोठा दिलासा. अमरावतीच्या 14 तालुक्यातील 482 गावांना पुराचा धोका. पुराचा फटका गावांना बसू नये याकरता प्रशासन सज्ज. ऐन उन्हाळ्यात भाजीपाल्यांचे दर कडाडले. गृहिणींचं आर्थिक बजेटही कोलमडलं. वांगी, शेवगा 120 रुपये किलो. बीडच्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन हे 6 महिन्यांपासून बंद. रुग्णांची गैरसोय. सिटी स्कॅन मशीन सुरू करण्याची रुग्णांची मागणी. पुण्याच्या इंदापुरातील निमगाव केतकीत अन्न पाण्याच्या शोधात वानरांची मानवी वस्तीकडे धाव. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वाशिम जिल्ह्यात अवकाळीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. तब्बल 7,780 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. पलूस तालुक्यात कृष्णाकाठी विजांचा लखलखाट. जळगावच्या अहिरवाडीमध्ये पावसामुळे केळीचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट. संभाजीनगरच्या खोजेवाडी गावात चारा छावणी सुरू. चारा पाणी उपलब्ध नसल्यामुळे जनावरांना चारा छावणीचा आधार. नांदेडच्या लालवंडी भागात पंढऱ्याच्या जेवणातून 55 जणांना विषबाधा. विषबाधा झालेल्या 55 जणांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू. धाराशिवच्या 299 शेतकऱ्यांनी शेतीमाल तारण योजनेचा लाभ घेतला. 98 शेतकऱ्यांनी 3 कोटी रुपयांचं कर्जही घेतलं.